स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी फलटण येथे राज्य सरकारच्या कारभारावर आणि श्रीराम कारखान्याबाबत तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्री स्वतःच हा कारखाना बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कारखाने चालू ठेवायचे की बंद पाडायचे यावर मुख्यमंत्र्यांनी आपले धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच श्रीराम कारखाना सुरू न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून तो चालू करण्यास सरकारला भाग पाडेल, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला आहे। फलटणमध्ये आता ऊस वाढायला लागलेला आहे, पण त्याचबरोबर साखर कारखान्यांनी गाळप क्षमतासुद्धा वाढवलेली आहे। विशेषतः साखरवाडी कारखान्यानं तर 15,000 टन केलेले आहे आणि ते 15,000 टन केलेल्यामुळंच श्रीराम कारखाना बंद पडावा असं शेजारच्या दोन्ही कारखान्यांना वाटतं, कारण त्याशिवाय त्यांना ऊस उपलब्ध होणार नाही। परंतु सहकारातला हा कारखाना आहे आणि सहकारातला कारखाना सहकारातच शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, यासाठी सभासदांनी प्रयत्न सरकारचं खरं तर प्रयत्न असला पाहिजे होता की सहकारातला कारखाना चालू राहिला पाहिजे। पण उलट मी तर असं ऐकलं की मुख्यमंत्रीच हा कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करतायत। म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एकूण धोरण काय आहे? कारखाने चालवण्याचं आहे का कारखाने बंद पाडायचं आहे आणि खाजगी कारखान्यांची सोय करायची आहे, याबद्दल स्पष्ट करावं मुख्यमंत्र्यांनी, असं मला वाटतं। साहेब, तसं जर घडलं आणि श्रीराम नाही चालू झाला तर आपली भूमिका काय आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करून तो कारखाना चालू करायला सरकारला भाग पडतील। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला